बे गेले भाऊ, कोटी चाललाच बे सकाळी सकाळी. आता काय सांगू म्हणतो तुला माय गोष्ट. मोठ्या माणसाची फजिती आहे म्हणतो. बे पण फजिती आता झाला तर झाला का? मला तर सांग बे काय झालं तर. आणि सकाळ सकाळी कोटी निघलास का बापा? अबे दंडार जातो मार रवण हवाला भोसडीच्या. आणि मला इथे का झाला लावून राहिलास. आता तू रवण हवाला तर माय कायची गलती आहे म्हणतो. झाला ना आलास ना तर लायकीवरच. बे पण असं म्हणतेस का मा गण्या भाऊचा रवण हवाला आहे तर चल बा करू लागतो म्हणून. अबे तर लमच्या गण्या भाऊ रवणा का मी रवणार आहो का बे? बाया रवणार होते ना भोसडीच्या. अबे ते चन्न बाया पावलात ना मला नाग्या. लमचे 2-4 दिवस झाला बे बायासाठी हिंडून राहिलो. एक बायना भेटत बे मला. भोसडीच्या बायाच्या मोठा दुष्काळ आहे बे गण्या भाऊ. एक काम करू ना आपण गुत्याने देऊ टाकू भोसडीच्याला. पण गुत्तवाल्या मोठ्याने महाग म्हणतात ना बे. अबे आता रवणाच करायचं आहे तर मग 2-4 हजार का पावाचा आहे. देऊन दिला दारीला नाही आपल्या मागं डगडग राय नाही बगडग राय. आता बाया पायशी अंकी पेरा पेंडी कोटन बे. हो नाही का भोसडीच्या ह्या बाया मोठ्याने भाव खाऊन राहिल्या. का 300 रुपये रोजी म्हणतात. आणि अंकी वरून रवणा झाल्यावर शेव चिवडा चढा लागेल म्हणतात. आणि गुत्तीवाल्याला कसं आहे आणला एक नारळ फोडला दारीला का चालू करतात आपला रवणी. मग नाही तर का म्हणूनच म्हणतो का गुत्तेवाल्याला देऊ बळ्यापैकी चांगला दारीला. अर्ध्या एकर मारता येते ना आपल्या जागा. बाय अर्ध्या एकर जागा मारला का आपण पार्टी करून टाकू बळ्यापैकी. ना बे भोसडीच्या त्याची अर्धा एकर जागा मारू सगळ्यांनी आपला का पोट भरणार का बे? रोवणा झाल्यावर मीच तुला पार्टी देतो बळ्यापैकी. फक्त आता गुत्तवाले भेटू दे. अबे तर तू कोणाच्या गुत्त्याने रवलात बे? तू रवला त्याच गुत्त्याने रवून टाकू. रोवून देतील ते 1 नंबरच होईल म्हणतो मी तर. अबे एकेरा चिकले मारून झाला म्हणतो ना घ्या. आणि आता एक बार दुहेरा मारला पटा मारला का ओके मध्येच काम आहे मग आपला. पाय ना लांब पाय ना फोन असेल तर. बे घेणे भाऊ अबे लमच्या त्या गुत्त्यामध्ये कवितेची माच होती. कवितेच्या मायकडे जाऊन पाहू ना आपण. अबे तिच्या मायकडे काय जावं लागते बे? तिच्या फोन काय ना कवितेच्या आपल्याकडे. तिलाच फोन लावू दारीला. अबे लवड्या म्हणून तू रवणा मांगर राहिला. अबे घरी गेल्यावर चांगला बोलणं होते म्हणून तुला म्हणतो डायरेक्ट घरीच जाऊ. कवितेची भेट होते ना बे. अबे तर लमच्या तिची मा मेटकरी नाही का डायरेक्ट घरी जाऊन तर. तुला मेटकरचा माहित असेल ना बे. आणि ती लवड्या तू माझ्या बरोबर दिसेल तर तिची मा का म्हणल का डायरेक्ट माझ्या घरी चला म्हणल. मेटकरच्या घरी काऊन नाही गेला म्हणल. अबे लमच्या मगच्या मग पाहू. पहिले चल तू कवितेच्या घरी काय म्हणते तर. रोवण्याशी मतलब आहे आपल्याला. भोकात टाक ना मेटकर. चल बरं भोकात जो होईल तो पाहिला जाईल. आपल्या रोवण्याशी मतलब आहे. पण तिच्या घरी मोठ्या दूर आहे बे बापा. सायकलीने आणलो गाडीने आणलो. पैदल जाऊ आता. पैदल ना आता का घोडा पाहिजे तुला. चल लवकर थांब ना बे मोठ्या जोरानं पडते भोसडीच्या. चोका बे तिच्या घर का भोग का तो गण्या भाऊ. ज्या पोरीवर लाईन मारतेस त्या पोरीच्या घर नशी माहित का बे तुला. हाचो हाका मार बरं जोरानं. कवितेच्या माय आहे म्हणा. अबे नाही बे अव आहेस का घरी म्हणू. तुला लवड्या लाता खावायच्या आहेत का? अव म्हणशील तर कविती जरी बाहेर निघले तर मला अव म्हणलं म्हणून. आणि ते आपल्या मायजवळ सांगल तिथे रवणा द्याल चुलीत लाता खावायची पाळी आणशील. हो नाही का भोसडीच्या. बरं चांगल्या पद्धतीने हाका मारतो बरं आता. कवितेच्या माय व कवितेच्या माय आहेस का घरी. कावर गाण्या नांग्या कायला हाका मारता रे मामायला. तू काय तिची काम राहिलीस. त्या मायशी काम आहे म्हणतो आम्हाला. कुठे गेली ती मा आहे ना घरी. कोणता काम आहे मला सांगा ना पहिलं. मग बोला ना आपल्या मायला. आपल्या मायला सांग का रोवासाठी गुट्टा पाहिजे होता म्हणा गण्याच्या घरी. तर किती दिवस लागेल असा विचार बरं. तर मायमा मेटकरी नाही का रे. मेटकरीच्या घरी जाणार विचारायला मायला विचारायला आला तर. भोसडीची मोठ्याने पवार करते बे. जाऊ दे ना बे. अरे तू पहिले आपल्या मायला बोला. त्या मायशी काम आहे आम्हाला. तू याशी नसे आई बोल बाई. हे दोघं जण तुला पाय बरं काहीतरी म्हणून राहिलं. का रे बापू का झालं. अजी काय नाही तुम्ही आमच्या घरी रोवाल दिसल्या का नाही गुत्यामध्ये. म्हणून म्हणलं तुमच्या गुत्ता पाहिजे होता म्हणलो. तर बापू मेटकरला विचारायला लागल. बस जशी आम्हाला पाहत आहे मी उद्या तुला सांगतो. अजी मला थोडासा लवकर सांगा कारण की मा रोवण हवाला का नाही तर मला कसं तरी वाटेल. आमच्या जागा किती आहे रे बापू तुला. जास्त नाही 5 एकर रोवाची आहे माई. 1 नंबर आहे. बरे चिकल गिकल मारून ठेवतो. तुम्ही सांगा मला पटकन. 5 एकर जागा आहे का रे गण्या तुला. तू येऊन तर वाटही नाही रे. अरे म्हणून आपल्या मायला सांगून टाक मा रोवून दे म्हणून. आपला नंबर गिंबर देऊन ठेव कवितीकर. मग मी तुला सायंकाळी फोन करतो. आता मा टाइम होऊन राहिला मी जातो. गण्या तुझ्याकडचा मा नंबर असेल रे. सायंकाळी तू तुम्हाला फोन करजो. कारण की आता मोबाईल मध्ये माणसाच्या डोक्यावरले केस नाही राहिले. रोवून देते माय मा तुला टेन्शन नको घेऊ.